नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 102. अमूला पाहून शुभ्रा आणि अंजू पटकन तिच्या जवळ गेल्यात. अमू, तू बाहेर का आलीस? जा आत, जाऊन आराम कर. मुलांना पण घेऊन जा, शुभ्राने तिला म्हटलं. हो, खाली गर्दीत रडतील मुलं. जा, मी रूममध्ये खायला पाठवते तुम्हाला, अंजू म्हणाली. 1 मिनिट, माझ्या नवऱ्याला आता माझी गरज आहे असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही दोघे तुमची मुलं सांभाळा आता. मी खाली बघते जरा काय चाललंय. असं बोलून अमू खाली येऊन उभी राहिली. अमू थोडी लो वाटत होती, तरीही तिचा औरा काही कमी झाला नव्हता. सर्वजण अजूनही तिलाच बघत होते. काही जण सहानुभूतीने, काही जण प्रेमाने, तर काही रागाने. पण अमूचं लक्ष मात्र फक्त शर्वकडे होतं. शर्वही अमूकडेच बघत होता. जणू नजरेनेच ते एकमेकांशी बोलत होते. बस झालं आता. त्यांचं रिलेशन जगासमोर आणायची वेळ झाली होती. त्या दोघांना असं एकमेकांकडे बघताना पाहून सोनलच्या अंगाचा तीळपापड होत होता. पप्पा, हीच ती मुलगी आहे जिच्यामुळे शर्व मला नाकारतोय. सोडणार नाहीये मी हिला. हिच्यामुळे खूप त्रास झालाय मला, सोनल ओरडत म्हणाली. अच्छा, आहे कोण ही? सोनलच्या पप्पांनी तिला विचारलं. शर्वच्या भावाची साडी आहे. हिला गायब करा आधी, सोनल म्हणाली. नाही हा बहिणाबाई, आपल्याला जाम आवडली ही मुलगी. पप्पा, मला हवी ही मुलगी, साहिल छातीवर हात फिरवत म्हणाला. साहिल, काय बोलतोय तू? आणि तू ग सोनल, बस झाला तमाशा. चला आता परत. तो मुलगा स्पष्ट नकार देतोय, तरीही तुला तोच का हवाय कळत नाही मला. आतापर्यंत गप्प असणारी सोनलची मम्मी म्हणाली. मम्मी, मी नाही जाणार. मला शर्व हवा आहे, काहीही झालं तरी, सोनल निग्रहाने म्हणाली. आणि मला ती मुलगी, साहिल दात विचकत म्हणाला. अहो, या मुलांचं ऐकू नका काही. हे लोक पण काही साधारण नाही आहे. तुमच्या पदाचा तर विचार करा. मंत्री आहात तुम्ही. आपण असं जबरदस्ती नाही करू शकत, सोनलची मम्मी तिच्या सोनलच्या पप्पांना म्हणाली. मम्मी, गप्प बस तू. पप्पा, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं तुमची इलेक्शन झाली की मला शर्व मिळवून द्याल म्हणून. आठवण आहे ना? सोनलने म्हटलं. हो, आठवण आहे मला. माझं प्रॉमिस पूर्ण करायलाच आलो आहे मी इथे, पाटील म्हणाले. अहो, मिसेस पाटील काही बोलू पाहत होत्या. आता इथून माघारी एंगेजमेंट न होता गेलो तर इज्जत जाईल माझी. त्यामुळे आता माघार नाही, पाटील म्हणाला. पाटील काही वेळ थांबलेत आणि अप्पाजवळ येऊन म्हणाले. या कोण आहेत? पाटील अमूकडे बघून अप्पांना म्हणाले. माझी नात आहे, अप्पांनी त्यांना उत्तर दिलं. म्हणजे शर्वरावांची बहीण का? पाटील मुद्दाम म्हणाले. कारण त्यांनी पण अमू आणि शर्व मधील डोळ्यांनी बोलणं बघितलं होतं आणि ते नक्कीच भावा बहिणीचं नव्हतं. इतके तर नक्कीच हुशार होते ते. नाही, ती आमच्या सुनबाईची बहीण आहे, अप्पा म्हणालेत. हो का? छान आहेत, आवडले आम्हाला.
तुमची मुलगी ना ती? पाटील नितीनरावांना म्हणाले. हो, माझीच मुलगी आहे ती, नितीनराव म्हणालेत. हे आमचे चिरंजीव, यांच्यासाठी आम्ही तुमच्या मुलीचा हात मागतोय. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसणारच. तर आम्ही म्हणत होतो, शर्वराव आणि सोनलच्या एंगेजमेंटसोबत साहिल आणि तुमच्या मुलीची पण एंगेजमेंट करून टाकूया हातोहात, पाटील म्हणाले. पाटीलच्या बोलण्यावर कोणालाच काय रिॲक्ट व्हावं कळत नव्हतं. अविनाशराव काहीतरी बोलायला पुढे येणार, तोच अमूचा आवाज कानी आला. आज इथे फक्त प्राचिदीची हळद होणार आहे, दुसरं काहीही नाही. काका काकू, तुम्हाला उद्या वरात घेऊन यायचं आहे. तुमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे आणि तुम्ही काय इथे टाईमपास करत आहात? किती कामं राहिले असतील तुमचे अजून? मला वाटतं तुम्ही जावं आता. समरराव पण वाट बघत असतील तुमची. असं हळद लागलेल्या मुलाला एकटं नाही सोडत, हो की नाही हो आजोबा? अमू आधी प्राचीच्या सासूसासऱ्यांना आणि मग अप्पांना म्हणाली. हो, जायचं तर आहे ना बेटा, पण हे इथे. प्राचीचे सासरे बोलता बोलता थांबलेत. इथे आता काही नाही. चला, मी तुम्हाला कारपर्यंत सोडते आणि काळजी नका करू. विश्वास ठेवा, सर्व ठीक होईल. आजोबा, सोडून येते मी यांना कारपर्यंत. जाऊ ना? अमूने विचारलं. हो, घेऊन जा, अप्पांनी होकार दिला. चला काका काकू. अमू त्यांना घेऊन जाऊ लागली. बाकी सर्व अमू काय करतेय तेच बघत होते. अविनाशराव आणि नितीनराव काहीतरी बोलणार होते, पण शर्वने त्यांना इशाऱ्यानेच थांबायला सांगितले. शर्व काही न बोलता बघत होता, त्यामुळे बाकी कोणीच पुढे येऊन बोलले नाहीत. काय ग, ही मुलगी सर्वांसमोर एवढं बोलते आहे, ते पण अशा गंभीर प्रसंगात, आणि हिला कोणीच थांबवत नाहीये? मेघा रश्मीला म्हणाली. हो ना, मी पण तोच विचार करते. जिथे सर्व मोठे लोक काहीच बोलत नाहीये, तिथे या मुलीचं बोलणं काही समजत नाहीये, रश्मीने म्हटलं. अहो ताई, तुम्ही बघितलं का? ती आली आणि शर्व भाऊजी कसे शांत बसलेत. रात्री पण तिला स्वतः कॉफी आणून दिली त्यांनी. किती नखरे करत होती ती, आणि हे बाकी सर्व किती पॅम्पर करत होते तिला, ईशाने म्हटलं. हो ग वहिनी, खूपच लाडाची आहे ती, मेघाही म्हणाली. अशीच बाकी नातेवाईक पण चर्चा करत होते. सर्वांना प्रश्न पडला होता की ही मुलगी आहे तरी नक्की कोण, जी देशमुखांचं प्रतिनिधित्व करते आहे. साहिल अचानक अमूसमोर येऊन उभा राहिला. अमूने एक तुच्छ कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि प्राचीच्या सासूचा हात पकडून त्याच्या बाजूने जायला लागली. तसं साहिलने तिचा दुसरा हात पकडला. हे पाहून शर्वचा राग पातळी ओलांडून गेला. तो तिथे जाऊन साहिलला पकडणार. त्याच आधी साहिल जमिनीवर पडलेला दिसला सर्वांना. साहिलसारखा शरीराने धष्टपुष्ट माणसाला अमूने सहजच उडवून लावलं होतं. सर्व डोळे मोठे करून अमूकडे आणि खाली पडलेल्या साहिलकडे बघत होते. एका नाजूक दिसणाऱ्या मुलीने त्याचा केलेला अपमान साहिलला सहन होत नव्हता. तो रागातच उठून तिच्याकडे यायला लागला, पण अमूच्या पुढे शर्व येऊन उभा राहिलेला दिसला त्याला.
त्याच्या शेजारी आदी आणि शर्वच्या दुसऱ्या बाजूला वैभव तसेच साहिल पण येऊन उभे राहिलेत. चौघे भाऊ अमुच्या आणि साहिलच्या मध्ये उभे होते. त्या चौघांच्या डोळ्यात राग दिसत होता. वा, खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे मॅडमची. आहेच तसा टवका पीस, साहिल हसत म्हणाला. आदी, वैभव, कुणाल त्याला मारायला जाणार, तोच शर्वने त्यांना थांबवलं. हे घाबरलात काय? या या, हिम्मत असेल तर. पप्पा, बघितलं का? या देशमुखांचे 4ही मुलं तुमच्या होणाऱ्या सुनेचे बॉडीगार्ड्स आहेत. तो पुढे अजून काही बोलणार त्याआधीच शर्वने त्याच्या चेहऱ्यावर एक जोराचा ठोसा मारला. त्या ठोशाचा जोरा एवढा जास्त होता की साहिलच्या नाकातून रक्त यायला लागलं आणि तो धाडकन खाली पडला. साहिल! मिसेस पाटील धावतच त्याच्या जवळ आल्या. शर्व, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या भावावर हात उगारायची? सोनल शर्वच्या समोर येऊन म्हणाली. ए चल, निघ इथून. त्या तुझ्या फालतू भावाला घेऊन निघायचं इथून. शर्व अतिशय रागात सोनलला म्हणाला. कॅप्टन शर्व देशमुख, हे जे काही केलंय ना तू, त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तुला. तुझं करिअर नाही उद्ध्वस्त केलं ना, तर बघ तू, माझ्या या मंत्री पाटीलच्या मुलीला नाकारला आहेस तू आणि माझ्या मुलाला मारलंस. बघस तू आता काय काय होतं तुझ्यासोबत ते. पाटील चांगलेच खवडून म्हणाले. हो पप्पा, याला आता धडा शिकवावाच लागेल. मला वाटलेलं सरळ लग्न करशील तर चांगलं आयुष्य जगशील तू, पण नाही. या मुलीच्या नादी लागून तू स्वतःच्या आयुष्याची अजून वाट लावून घेतली आहे. अजून ही वेळ गेलेली नाही आहे. माझे पाय पकडून माफी माग. माझे पप्पा सर्व विसरून तुला जावई म्हणून स्वीकारतील. नाहीतर अशी हालत होईल तुझी की कुत्रं पण विचारणार नाही तुला. सोनल बोलतच सुटली होती. जा, जे होईल ते करून घे. मिस्टर पाटील, तुमच्या या सायको मुलीला आणि या बेअक्कल मुलाला घेऊन निघालात तर खूप बरं होईल. शर्व त्याच्या दमदार आवाजात म्हणाला. मला सायको म्हणतोय तू? हे सर्व या मुलीमुळे होत आहे. हिलाच जिवंत नाही सोडणार मी. असं बोलून सोनलने अमुचा हात ओढून तिला ढकललं. हे सर्व इतक्या लवकर झालं की अमुला कळलंच नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा शर्वने तिला पकडलं होतं. बाजूला असलेल्या टेबलपासून फक्त काही अंतरावर होती ती. अमू अतिशय घाबरली होती. बाकी सर्व पण घाबरून तिच्याकडे धावले. अमू थरथर कापत होती. शर्वने तिला घट्ट मिठीत पकडलं होतं. आपलं बाळ, अमू कसं तरी म्हणाली. शांत, काही नाही झालेलं, सर्व ठीक आहे. आपलं बाळ पण. शर्व अमूला आश्वस्त करत म्हणाला. शर्वच्या बोलण्याने बाकी सर्व जिथे होते तिथेच उभे राहिलेत आणि त्यांनी जे ऐकलं ते खरंय का याचा विचार करू लागले. चला, या सर्व ड्राम्यामुळे का होईना शर्व आणि अमूचं नातं सर्वांसमोर येत आहे. बाकी बाळाबद्दल कळल्यावर तर सर्वांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासारखेच आहेत. बाकी राहिलेला ड्रामा पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक आणि कमेंट करा. तसंच सबस्क्राईबही नक्की करा. धन्यवाद.